तर मागच्या 22 दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। आज 22 ऑगस्ट आहे। जुलैचा महिना संपून 22 दिवस झालेले आहे आणि ऑगस्टचा महिना सुद्धा जेमतेम आता संपत आलेला आहे। या हप्ते वितरणाचा GR सुद्धा प्रसिद्ध झाला होता। 12 ऑगस्टला जुलैच्या हप्ते वितरणासंदर्भात GR प्रसिद्ध करण्यात आला होता, पण तिथून 2 ते 3 दिवसातच काही कारणास्तव त्यांनी तो GR सुद्धा पोर्टल वरून डिलीट करण्यात आलेला आहे। मग राज्य सरकार या योजनेच्या वितरणाकडे दुर्लक्ष करत आहेत का? तर याचा अर्थ मुळीच असा होत नाही लाडक्यानो। या उलट राज्य सरकार लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा विचार करत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते आणि या वितरणाच्या हालचालीला वेग आला असल्याची माहिती समोर येत आहे। कारण आज 22 तारीख आहे, समोर रक्षाबंधन 28 तारखेचा आहे, म्हणजे फक्त 5 ते 6 दिवसावर रक्षाबंधन आता येऊन टेकलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर वितरण करणे सरकारची सुद्धा जबाबदारी आहे। त्या कारणाने मिळालेल्या माहितीनुसार आता 2 हप्त्याचा GR येणार असल्याची माहिती समोर येत होती, पण आता कसलाही GR येणार नाही किंवा कसलीही घोषणा होणार नाही। कोणत्याही क्षणाला तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। आज शनिवार आहे, आज सुद्धा वितरणाला सुरुवात होऊ शकते, पण जर आज उद्या या 2 दिवसावर हप्त्याचं वितरण झालं नाही तर मग निश्चितच सोमवारपासून या हप्ते वितरणाला सुरुवात होऊ शकते आणि सोमवारपासून जर वितरणाला सुरुवात झाली तर मग 28 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे हे जमा होतील। निश्चितच लाडक्या बहिणींना भेट म्हणून, लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून रक्षाबंधनानिमित्ताने 2 हप्ते एकत्रित देण्याचं जर सरकारने ठरवलं असेल तर निश्चितच 28 तारखेच्या अगोदरच हे पैसे लाडक्या बहिणींच्या कामी आले पाहिजे। तर लाडक्यांनो, बिलकुल तुम्ही असा गैरसमज करू नका की राज्य सरकार या वितरणाकडे दुर्लक्ष करत आहे। तर बिलकुल वितरणाकडे दुर्लक्ष होत नसून या उलट तुमच्याकडे जास्त लक्ष सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला 2 हप्ते एकत्रित देण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे आणि लवकरच 2 हप्ते एकत्रितपणे जमा होणार आहे। तर या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। व्हिडिओला आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।